नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आपण बोलणार आहोत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ म्हणजे अपाम प्रकल्पागत मिळणाऱ्या कर्ज योजनेबद्दल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायदे, पात्रता, इलिजिबिलिटी, आवश्यक कागदपत्र आणि अर्ज कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी कोणाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता. स्क्रीनवर तुम्हाला आमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिसेल. आम्ही केवळ 400 ते 500 रुपये इतक्या नामांकित शुल्कामध्ये तुमचे काम करून देऊ. तुमचे संपूर्ण लोन LOI लेटर जनरेट करून देतो. तसेच लोन प्रक्रियेसाठी पूर्ण मार्गदर्शन करतो. तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात की याच्यासाठी इलिजिबल कोण कोण आहे. ठीक आहे. तर इलिजिबल फक्त ओपन कॅटेगरीचे लोक आहेत, ज्यांना फक्त मराठा हिंदू. जे लोक कुणबींचं सर्टिफिकेट घेतले ते सुद्धा याच्यासाठी इलिजिबल नाही आहेत. फर्स्ट पॉईंट इथेच. सेकंड, तुम्ही व्यवसाय सुरू केलेला असावा, त्याचा दाखला म्हणजे काय, व्यवसायाचा दाखला म्हणजे काय, उद्योग आधार, शॉप ॲक्ट, हे 2 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. ऑप्शन आहे रहिवासी पुरावा, ज्याच्यामध्ये चालू लाईट बिल, गॅस पुस्तक, बँक पासबुक, पासपोर्ट, हे या तिन्हीपैकी एक गोष्ट आपल्याकडे पाहिजे. थर्ड आहे रेशन कार्ड. जर रेशन कार्ड नसेल तर काही त्यात हे नाही आहे, आपण रेशन कार्डच्या ऐवजी दुसरं काही प्रूफ तिथे आपण सबमिट करू शकतो. म्हणजे आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो याचं, आपल्याकडे LC वगैरे असेल 10वीचा तरी चालतंय. फोर्थ आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आधार कार्ड, पॅन कार्ड दोन्ही आपल्याला लागणार आहे, फ्रंट साईड, बॅक साईड. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा पुरावा आहे, जो की तहसीलदाराकडनं आपल्याला घ्यावा लागतो. अदरवाईज आपण काही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहात त्याची सुद्धा प्रत आपल्याला लागेल. जेणेकरून तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम्हाला तुमच्या वाईफचा सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न लागेल आणि तुमचं सुद्धा लागेल. जर तुम्ही मॅरिड नसाल तर तुमच्या स्वतःचा इन्कम टॅक्सचा पुरावा द्यावा लागेल. 6वा पॉईंट आहे जातीचा पुरावा. जातीचा दाखला आपल्याला लागणार आहे. जर तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर तुमच्याकडे असं काही डॉक्युमेंट असेल की ज्याच्यावर तुमची जात हिंदू मराठा आहे अगोदरपासून ते बघण्यात येईल, तर ते आपल्याला इथे लागेल. 7वा पॉईंट आहे पॅन कार्ड. 8वा पॉईंट आहे व्यवसायाचा अहवाल. आता याच्यामध्ये व्यवसायाचा अहवाल खूप जण म्हणतात की यार प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो, हे बनावं लागतं वगैरे. ते नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर एक PDF भेटून जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये काही डिटेल्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला लोन किती अमाऊंट घ्यायचंय, कशासाठी लागणार आहे, काय काय कारण आहे, तुमचा व्यवसाय काय, तुमचं वय काय, हे सगळे डिटेल्स असतात. त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे व्यवसायाचा अहवाल म्हणतो. ती PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकेल, किंवा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कसं सबमिट करतोय तेव्हा डॉक्युमेंट काय काय लागतील त्या व्हिडिओ सोबत आपण दाखवूयात. आता हे 8 पॉईंट आपण लक्षात घेऊन पुढे चालायचं की यार आपण याच्यासाठी इलिजिबल आहोत. जर तुमच्याकडे हे 8 पॉईंट आहेत, डॉक्युमेंट आहेत, तुमची इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये आहे. 9वा पॉईंट इथे ॲड नाही झालेला. तुमची इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. पूर्ण फॅमिलीची इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये हवी. त्यानंतरच तुम्ही या मतलब स्कीमसाठी इलिजिबल आहात. कुठकुठल्या स्कीम आहेत ज्याच्यामध्ये आपण इलिजिबल होऊ शकतो. आता याच्यामध्ये 2 स्कीम आहेत. महामंडळातर्फे 2 स्कीम योजना म्हणजे चालू आहेत सध्या. पहिली आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. याच्यामध्ये तुम्हाला 15 लाखापर्यंत लोन भेटलं जातं. किमान 7 वर्षासाठी घेऊ शकता तुम्ही किंवा 5 वर्षासाठी सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये 12% जो बी इंटरेस्ट जाईल तो तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये 3 महिन्यानंतर परत येईल. आता तर त्यांनी 6 महिन्यांचा केलंय. म्हणजे जर तुम्ही 3 महिन्याचे अपलोड करू शकता किंवा तुमच्या लास्ट 6 महिन्याचा सुद्धा स्टेटमेंट अपलोड करून इलिजिबल मतलब क्लेम फॉर्मसाठी सबमिट करू शकता आणि 3 महिन्यांनी तुम्हाला तुमचा इंटरेस्ट तुमच्या बँकेमध्ये रिसीव्ह होईल. सेकंड स्कीम आहे गट प्रकल्प योजना. मतलब याच्यामध्ये काय होतं, 2 व्यक्ती मिळून व्यवसाय करतात किंवा 3 व्यक्ती मिळून किंवा 4 व्यक्ती मिळून व्यवसाय उभा करतात. तर त्यांना काही एका गटासाठी, समुदायासाठी, जेणेकरून मतलब काही हिंदू फॅमिली आहे, मतलब HUF आहे किंवा LLP आहे किंवा कंपनी आहे, अशा लोकांसाठी त्यांची कंपनी आहे, त्यांना व्यवसाय पाहिजे किंवा लोन हवे, त्यांना सुद्धा याच्यामध्ये इलिजिबल होऊ शकतात. आणि 2 व्यक्तीसाठी 25 लाखापर्यंत, 3 व्यक्तीसाठी 35 लाखापर्यंत, 4 व्यक्तीसाठी 45 लाखापर्यंत किंवा 5 किंवा 5पेक्षा जास्त व्यक्तीसाठी 50 लाखापर्यंत कर्ज भेटून जाईल. 2 व्यक्तीसाठी, 3 व्यक्तीसाठी, असा माझा म्हणण्याचा अर्थ असा होतो की जर 2 लोकांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला किंवा 3 लोकांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला या 4 लोकांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला, अशा लोकांसाठी हे कर्ज उपलब्ध आहे, जे की त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये लावू शकतात. किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट लिमिटेड आहे, LLP आहे, एनी अदर फर्म आहे, तर अशा लोकांचा ग्रुप मिळून व्यवसाय होतो. त्यांच्यासाठी ही स्कीम गटप्रकल्प कर्ज व्याज प्रस्तावना तर आपल्याला ती इलिजिबल आहे. तर मित्रांनो, आपण कुठल्या विभागात पडता आणि आपल्या विभागाचा जो मेन अधिकारी आहे ज्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून ही स्कीमबद्दल माहिती घेऊ शकतो, त्याची पूर्ण डिटेल्स कशी बघायची आणि त्याचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कुठे भेटतील तर आपण ते बघूयात. मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपण आपला विभाग बघायचा आहे, आपण कुठल्या विभागात येतो, आणि त्यांची पूर्ण इथे आपल्याला डिटेल्स भेटून जाईल, जेणेकरून जिथे मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, सगळी
सगळी डिटेल्स आपल्याला इथे भेटून जाईल. कुणाशी संपर्क साधायचा, तो काय काम करतो, हे सगळी डिटेल्स याच्यासमोर लिहिलेले आहे आणि कार्यालयाचा पत्तासुद्धा लिहिलेला आहे. तर यांना कॉन्टॅक्ट्स करा आणि विचारा की आम्ही या स्कीमबद्दल इलिजिबल आहोत का, आहोत तर कसं करायचं वगैरे ते सुद्धा माहिती देतील. आणि जरी तुम्हाला यांना विचारायची गरज नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला कनेक्ट करू शकता आणि पूर्ण डिटेल्स घेऊ शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत कसं रजिस्टर करायचं, कसं लॉग इन करायचं आणि सगळे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि कसं इलिजिबल व्हायचं या स्कीमसाठी.